स्टोरी टाइम. एका गावात एक आजी राहायची. आजी अधूनमधून आपल्या मुलीकडे जायची. आजीची मुलगी दुसऱ्या गावात राहायची. एकदा ती सकाळी सकाळीच मुलीकडे जाण्यासाठी निघाली. आजीला वाटेत घनदाट जंगल लागायचं. ती नेहमीप्रमाणे जंगलातून जात असताना तिला एक वाघ दिसला. कोणा शिकाऱ्याने त्याला पिंजऱ्यात अडकवलं होतं. बिचारा वाघ पिंजऱ्यात येर झारा घालत होता. आजीला बघताच वाघोबा खुश झाला आणि अगदी प्रेमाने आजीची विनवणी करू लागला. आजी, अहो आजीबाई, माझ्यावर दया करा आणि मला ह्या पिंजऱ्यातून सोडवा. मी तुमचे उपकार कधी कधीही विसरणार नाही. काय रे वाघोबा, तू ह्या पिंजऱ्यात अडकलासच कसा? काय सांगू आजी, शिकारी हरणाला पकडत होता, परंतु मला त्याची कीव आली. त्याला वाचवण्यासाठी गेलो आणि मीच अडकलो या पिंजऱ्यात. अरे रे, ठीक आहे. आता तुला ह्या पिंजऱ्यातून सोडवू म्हणतोस? आजी, मला माहितीये तुम्हीही दयावान आहात. मी जशी हरणावर दया केली तशीच तुम्ही माझ्यावर करा ना. अरे वाघोबा, मला वेडा समजलास का? पिंजऱ्यातून सुटशील आणि मलाच मेजवानी करशील. नको रे बाबा. असे हो काय करता आजी? मी केलेल्या दयेचे हेच का फळ? माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्या पाया पडतो. आजी, कृपा करा आणि मला इथून सोडवा हो. अरे रे वाघोबा, काय रे तुझी ही दशा? ठीक आहे, उघडते मी दार. चला या आता बाहेर. मला तर खूप तहान लागली आहे. हो रे, मलाही खूप तहान लागले, पण इथे कुठे पाणी मिळणार? चला माझ्यासोबत. जवळच एक ओढा आहे. पाणी प्या आणि मग पुढे तुमच्या प्रवासाला निघा. आजी आणि वाघोबा दोघेही ओढ्यावर जाऊन पोटभर पाणी प्याले. आजी, पाणी किती थंड आणि गोड आहे हो. पिऊन अगदी मन तृप्त झाले. परंतु आता मला खूप भूक लागली आणि इथे जवळपास काहीच दिसत नाही. मला माफ करा, पण तुम्हीच तेवढ्या इथं आहात. मला तुम्हालाच खावे लागणार. दुसरा माझ्याकडे काहीच पर्याय नाहीये. वा रे वा वाघोबा, दाखवलीस ना लायकी. हीच का उपकाराची परतफेड तुझी? ते काही नाही, याचा न्याय झालाच पाहिजे. आजी आणि वाघोबाचं बोलणं झाडीतून कोल्हा ऐकत होता. अरे कोल्होबा, जरा इकडे ये. काय हो आजी? हे बघा, मी या वाघोबाला पिंजऱ्यातून सोडवलं. आता हा म्हणतो की मलाच खाणार. आता तुम्हीच काय तो न्याय करा. अहो कोल्होबा, माझे यात काय चुकले? मला खूप भूक लागली. मी तरी काय करू? पण वाघोबा, तुम्ही पिंजऱ्यात अडकलातच कसे हे मला कळतच नाही. चला आपण पिंजऱ्याजवळ जाऊ, तेथेच न्याय करू. मग काय, तिघेही जण पिंजऱ्याजवळ गेले. हा पहा पिंजरा, यात अडकलो होतो मी. हा एवढासा पिंजरा, त्यात तुम्ही कसे अडकलात? जरा शिरून दाखवा बघू. लागलीच वाघाने पिंजऱ्यात शिरून दाखवले. बर, आणि पिंजऱ्याचे दार तेव्हा बंद असेल ना? आजी, दार बंद करून दाखवा बघू. हो हो, हे असं
होते दार बंद. हो ना वाघोबा? आजी आता काय विचारतात त्याला? वाघोबा बसा आता पिंजऱ्यात आराम करत. आम्ही जातो, झाला माझा न्याय. चला आजी. वाघोबा येते मग. राम राम. अशा रीतीने आजी आणि कोल्होबा तिथून आपापल्या मार्गे निघून गेले आणि वाघोबा पिंजऱ्यातच डरकाळी फोडत बसला. मित्रांनो, अशाच छान गोष्टींसाठी गोष्टीला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.